नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आज स्वामी भक्तांनो, आशा व्यक्त करते छान असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल. आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार आपल्या देवीचा माता वैभव लक्ष्मीचा वार. तर त्याचसोबत आपले कुलदेवता जे असते कुलदेवतेचा वार. तर मी आजपासून माझे शुक्रवार चालू केलेले आहेत आणि घरासाठी सुखासाठी माझ्या सुखासाठी किंवा माझ्या संसारासाठी हे उपवास व्रत वैकल्य मी चालू केले आहे. तर सेवा तर काय जास्त होत नाही आहे, परंतु ज्या काय होतात त्या थोड्या प्रमाणात होतात. परंतु माझे जे कुलदैवत आहेत ते माझ्यावर प्रसन्नच राहतील अशी मी अपेक्षा करते. तर चला तर मग मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण ज्या काही सेवा उपाय करत असतो तर ते उपाय आपल्या घरासाठी सुखासाठी पूर्वजांपासून आत्तापर्यंत चालत आलेल्या सेवा आहेत. त्यामुळे इथे कुठलीही अंधश्रद्धा वगैरे असं म्हणण्यासारखं नाही आहे, परंतु जे काही आहे ते आपलं कुठेतरी पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे. त्याचसोबत ते आजही मानतात. धर्मशास्त्रही तेच सांगतं. तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्वक ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या घराची प्रगती होत नाही, उत्तम भरभराट होत नाही, त्यासाठी आपण नेहमी हे तोडगा हा तोडगा कुठला उपाय आहे किंवा काही ना काही आपण यूट्यूबवरती सर्च करत असतो किंवा गुगल कॉमवरती कुठेही जाऊन आपण सर्च करत असतो की आपण घरात सुख ऐश्वर्य समृद्धी आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. सगळ्यात अगोदर सांगते, सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर काढायची आहे. ती कशी? आपल्याला सगळ्यात अगोदर सकाळी केरसुणीने आपलं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे. तो कचरा उचलून आपल्या सुपलीत भरून आपल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला सुशीर्भित होऊन म्हणजे स्नान वगैरे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पहिल्यांदा काहीतरी गोडाचा पदार्थ खायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवाकडे जायचं आहे आणि देवाला दिवा लावून अगरबत्ती लावून देवाला नमस्कार करायचा आहे. आजच्या दिवसाची सुरुवात तुमच्या आशीर्वादाने खूप छान होणार आहे आणि उत्तम भरभराटीची होणार आहे. मुलांसाठी करत आहात, मुलांचं नाव घ्या. तुमच्या स्वतःसाठी करत आहात तर सांगा तसं देवाला. का थोडा वेळ शांत बसतील बाबू. हा लावते. आणि त्यासोबत देवाला नमस्कार करायचा आहे. ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः असं म्हणून झाल्याच्या नंतर माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांना मी मनापासून विनंती करते की त्यांनी माझ्यासोबत जे काही करत आहेत किंवा ते सगळं चांगलंच होत आहे अशी प्रार्थना करायची आहे आणि विश्वास ठेवायचा आहे. स्वामी म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी. जर का तुम्ही तारक मंत्राचं नेहमी वाचन करत असाल किंवा तुम्ही तारक मंत्र देवापुढे बसून 11 वेळेस नामस्मरण करत असाल तर तेव्हा तुम्हाला त्याचे अनुभव भरपूर आलेले असतील. मला हे आलेत आणि ते तुमच्यासोबत मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केले. तर बघा, आत्ताचं जे आहे आत्ताचा जो पॉईंट आहे तो आपल्या घराच्या सुखासाठी आहे. बघा, ती निगेटिव्हिटी बाहेर काढली. स्नान केल्याच्या नंतर आपण देवापुढे जाऊन दिवा अगरबत्ती लावली आणि त्यानंतर आपल्याला देवघरसुद्धा अगोदर आपण स्वच्छ करतो, त्यानंतर दिवा अगरबत्ती लावतो. परंतु हे सगळं करत असताना दिवा साक्षीला लागतो, त्यामुळे दिवा अगोदरच प्रज्वलित केला जातो. तर बघा, त्यानंतर दिवसभर आपलं जे आहे एकदम फ्रेश होतं आणि किचन ओट्याकडे जायचं आहे. किचन ओट्याकडे जाऊन तिथेही किचन ओट्याला आपले जी शेगडी आहे जिथे आपण स्वयंपाक करतो, अन्नपूर्णा माता तिथं नांदते. तर तिथे जाऊन आपल्याला धूप दीप अगरबत्ती दाखवून हळदी कुंकू लावून तिथे सुद्धा नमस्कार करायचा आहे, कारण की तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेचा वास असतो. तर त्यानंतर आपल्याला स्वयंपाकाला लागायचं आहे. जेव्हा आपण कणिक मळतो तर त्या कणिकमध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि ते टाकल्याच्या नंतर आपण जेव्हा पहिली चपाती करतो ती गाईसाठी किंवा भाकरी करतो ती गाईसाठी, दुसरी जी कुत्रा आहे कुत्र्यासाठी आणि तिसरा आहे तर आपल्याला वरती गच्चीवरती नेऊन ठेवायचं आहे ती पक्ष्यांसाठी. तर बघा, याने आपला जो पितृदोष आहे तो कमी होतो. फार असा कमी होतो असं नाही, परंतु तुम्ही एकदा केलं असं नाही, ते नेहमी करायला लागतं आणि त्यामुळे आपल्या घरातली जी दरिद्रता आहे ती बाहेर जाण्याची जास्त शक्यता आहे आणि आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही हे अवश्य करा आणि
हे नेहमी सांगत आलेलं आहे, पूर्वजांपासून सांगत आलेलं आहे आणि जे आपले पूर्वज सांगतात ते कधीच खोटं नसतं बरं का. कारण की आत्ता सध्या मानतात अंधश्रद्धा वगैरे वगैरे, मी किती पोळ्या करू या तेव्हा बरंच काय 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 बोलून जातात. परंतु लय मोठे करायचे तिथं छोट्या करा, 1 2 3 असं आपल्याला ते पहिली गाईसाठी, दुसरी कुत्र्यासाठी आणि तिसरी कावळ्यांसाठी किंवा इतर पक्षी आहेत त्यांच्यासाठी, तर याने आपला पितृदोष आहे तो कमी होतो. तर बघा दिवसभरात आपलं काम चालू असतं, फरशी वगैरे पुसणं. आता आपण जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस झाडू मारायचा नसतो किंवा संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत असतो त्यावेळेस झाडू मारायचा नसतो. आणि सूर्य आपला जो घरातली केरसुणी आहे किंवा जो फडा आहे किंवा झाडू आहे जे काय बोलतात ते, तर त्याला आपल्याला कधीही लाद द्यायचं नाही. किंवा घरात इतर जे पाहुणे मंडळी येतात किंवा शेजारी वगैरे कोणी येतात तर त्यांच्या नजरेआड आपला झाडू ठेवायचा आहे, लपवून ठेवायचा आहे. आणि तो झाडू लपवून ठेवल्याच्या नंतर तो कोणालाही दिसणार नाही. फक्त आपण जेव्हा आपल्याला घर साफ करायचं आहे तेव्हा आपण घ्यायचा, परत आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे. कारण की झाडूमध्ये माता लक्ष्मी आहे. तर देवी संध्येच्या वेळेस जी व्यक्ती झोपते तिथे साक्षात विष्णुदेव जरी घरात झोपलेला असला तरी माता लक्ष्मी रागाने निघून जाते. कारण की जी वेळ असते 6 ते 7ची किंवा 7:30 वाजेपर्यंतची, तर ती वेळ असते आपल्या घरात माता लक्ष्मी येण्याची. तर त्या वेळेत जर का तुम्ही सतत झोपून राहत असाल तर लक्ष्मी माता नाराज होऊन निघून जाते. कारण की ती वेळ असते आपल्याला देवी संध्येला शुभम करोती कल्याणम, आपल्याला नामस्मरण देवाचं करायचं असतं, श्री स्वामी समर्थांचं करायचं असतं, माता लक्ष्मीचं करायचं असतं. कारण की त्यावेळेस आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत असते. तर बघा दिवाबत्ती संध्याकाळच्या वेळेस लावायचं आहे आणि बरोबर तिकडे दिवस मावळतोय आणि इकडे झाडू मारायला सुरुवात केली असं मात्र करू नका. वाटल्यास कचरा असलेला आहे असू द्या, नंतर काढा, रात्री काढा, परंतु त्यावेळेत मात्र झाडू आपल्या घरातला जो कचरा आहे तो बाहेर काढायचा नाही. जर का खूपच गरजेचं वाटलं तर ते झाडू मारा आणि एका साईडला ठेवा आणि नंतरच्याला रात्रीच्या वेळेस तो जो कचरा आहे ते तुम्ही बाहेर टाकू शकता. परंतु त्यावेळेस झाडू मारायचं नाही एवढं मात्र तुम्ही नियमितपणे पाळा. त्याचसोबत तुम्ही इतरांविषयी वाईट चिंतू नका. जेव्हा तुम्ही इतरांविषयी वाईट चिंततात तेव्हा ते दोष जे आहेत ते आपल्यावरच लागू होतात. त्यामुळे जे वाईट आहे ते वाईट आहे आणि आपण कोणाविषयीही वाईट चिंतायचं नाही आहे. आपले मुलं बाळ आहेत त्यांनासुद्धा चांगले संस्कार द्यायचे आहेत, त्यांना वाईट अजिबात शिकवायचं नाही आहे. जे ते वाईट अशी सवय लागत जाते आणि ते दोष आहेत ते आईवडिलांनाच लागू होतात. त्यामुळे जे काही आहे ते सत्य आहे आणि सत्याच्या मार्गाने चालणं तेवढंच चांगलं आहे. तुम्ही म्हणाल आम्ही नेहमी सत्याच्या मार्गाने चालतो परंतु आमच्यासोबत कधीच चांगलं होत नाही. बघा जे सत्य वागतं देव नेहमी त्यांची परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमध्ये जो व्यक्ती सफल होतो, जो पास होतो, तर त्या व्यक्तीच्या मागेच आपले देव आहेत ते धावून येतात. तर याच्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं असतं. आता घरातली वाईट ऊर्जा निघून जाण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं असतं. जेव्हा आपण घरात नवीन लक्ष्मी आणतो, नवीन झाडू आणतो, तेव्हा सगळ्यात अगोदर तिला धूप दीप अगरबत्ती लावून तिची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्या लक्ष्मी मातेला आपल्या घरात प्रवेश द्यायचं. म्हणजे प्रवेश केल्याच्या नंतर आपण घरातली जी निगेटिव्हिटी आहे म्हणजे जी झाडू मारतो, कचरा काढतो, नंतर आपण त्याला वापरू शकतो. परंतु तसंच वापरायचं नाही कारण की ती माता लक्ष्मी आहे, लक्ष्मीच्या रूपात ते आपल्या घरात प्रवेश करते आणि तिच्या रूपात आपल्या घरातली लक्ष्मी नांदत असते. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं करायचं असतं. तर बघा तुम्ही तुमच्या घरासाठी, तुमच्या सुखासाठी, तुमच्या कल्याणासाठी आणि हे सगळ्या सेवा करत आहात. आणि बघा उंबरठ्यावरचं हळदीचं लेपन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण की माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. तर उंबरठ्यावरचे जे हळदीचं लेपन आहे ते प्रत्येक गुरुवारी झालं पाहिजे. अंघोळच्या पाण्यामध्ये हळद टाकली पाहिजे. त्याने आपला गुरुग्रह मजबूत होऊन काय होतं, आपले जे आपल्यावरती जे काही दोष आहेत ते कमी होतात. त्यामुळे गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला नेहमी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे, चिमूटभर हळद. आणि त्याचसोबत उंबरठ्यावर हळदीचं लेपन, गोमूत्र आणि हळद आणि गंगाजल किंवा सुवासिक जे काही तुमच्याकडे जल असेल ते तुम्ही गुलाब पाणी वगैरे वापरून करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते, महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. वेदिका, श्री स्वामी समर्थमान. हां, कारण की आम्ही जेव्हा दिवसभर म्हणजे रात्रीच्याला जेव्हा झोपतो
तेव्हा आम्ही स्वामींना 11 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस जेवढं काही शक्य होईल वेळेअभावी तेवढ्या आम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, थँक्यू 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 असं म्हणतो. कारण की त्यांचे खूप आभार आहेत. कारण की पूर्ण आमची जी दिनचर्या आहे ती स्वामींच्या नावाने सुरू होते आणि तिथे संपते सुद्धा. तर म्हणून आम्ही थँक्यू थँक्यू म्हणतो. तुम्हीही म्हणत चला आणि सकाळी उठल्यावर सुद्धा स्वामींचं नामस्मरण करा. चला तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.